मित्रांनो, जय हिंद. मी निखिल, आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण रोज एक टेस्ट बघूयात आजपासून. तर टेस्ट नंबर जी पहिली आहे आपल्या ऑनलाईन टेस्टमधील, ज्या वेबसाईटवरती अपलोड केली जाते, इथे ते मला वेबसाईट दिली आहे. त्या वेबसाईटवरती रोज एक टेस्ट असते. आता सध्या 158 क्रमांकाची टेस्ट चालू आहे. तर आपण यूट्यूबवरती पहिल्या टेस्टपासून सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, भारतामध्ये IPLची सुरुवात कोणत्या साली झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 2008. ऑप्शन क्रमांक 3 2008. पुढचा प्रश्न, सिमचा फुल फॉर्म काय आहे? तर सिमचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन क्रमांक B सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. तिसरा क्रमांकाचा प्रश्न, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून त्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गॅमा किरणाचा मारा करतात. सर्च ही वीर धर्मातील संस्था खालीपैकी कोणत्या दाम्पत्यामार्फत चालवली जाते? तर याचं उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर ही सर्च जी संस्था आहे, तर सर्चचा जो फुल फॉर्म आहे तो आपण बघूयात. सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. आणि याचे संस्थापक होते डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. आणि ही संस्था कुठे होती? तर गडचिरोली या जिल्ह्यात होती. गडचिरोली जिल्ह्यात 1986 डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी सर्च ही संस्था स्थापन केली. निजक वेध घेणे म्हणजे काय करणे? ऑप्शन क्रमांक 3 स्वतःच्या मिठीत घेणे. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता रोग हा वंशगत आहे? उच्च रक्तदाब, मधुमेह, कुष्ठरोग, A व B दोन्ही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 A व B दोन्ही. मित्रांनो, हा प्रश्न मुद्दाम टाकला आहे, तुम्हाला माहिती आहे. किंवा BP हे वंशगत आहे, आपल्या आईला असेल तर तुम्हालासुद्धा होतं, त्या प्रकारचा रोग आहे. मधुमेहसुद्धा आहे. पण तुम्हाला इथे ऑप्शन जर नीट तुम्ही न बघता लवकर गडबडमध्ये जर 1ला गोल केलं तर तुमचं उत्तर लवकर चुकतं. त्यामुळे चारी ऑप्शन वाचायचं, पूर्ण प्रश्न वाचायचा, तेव्हा तुमचे कोणतेही सिली मिस्टेक होत नाही. प्रश्न क्रमांक 7 MIA म्हणजे काय? MIA म्हणजे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी. पुढचा प्रश्न 9वा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा आहे? तर भावार्थ दीपिका हा ज्ञानेश्वरांचा आहे, संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न 13 नंबर, ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? गेल्याच वर्षी विचारलेला प्रश्न आहे, जेफ बेझोस याचं योग्य उत्तर आहे. कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे चतुर्थ तत्पुरुष. मस्त प्रश्न आहे हा सुद्धा, विचारलेला आहे पोलीस भरतीला गेल्या वर्षी. 15वा प्रश्न बघा, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर याचं योग्य उत्तर आहे लोकलेखा समिती. मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे मी निवडलेले प्रश्न आहेत आपल्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधून, आणि मी स्वतः प्रश्न काही टाकलेले आहेत जे संभाव्य आहेत. पुढचा प्रश्न, मारिया रेसा आणि दिमित्री मोराटोव यांनी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळवला? तर हे उत्तर आहे शांतता. शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? तर ते संसदेला आहेत. केंद्र सूचीमधील जेवढे विषय आहेत ते केंद्र सूचीकडे आहेत. राज्य सूचीमधले जे विषय आहेत ते राज्य सूचीकडे आहेत. आणि या दोन्ही व्यतिरिक्त जे उरलेले आहेत त्याला शेषाधिकार म्हणतात, तर ते संसदेकडे विषय सर्व आहेत. तर सूचीवरती एक प्रश्न असतो की बाबा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? ऑप्शन असतात केंद्र सूची, राज्य सूची, शेषाधिकार. तर उत्तर आहे राज्य सूची. पोलीस हा विषय राज्य शासनाकडे आहे. एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाल कुठून कुठे सुरू केली? तर याचं उत्तर आहे कराची ते मुंबई. नागपूरला विचारलेला प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण? इथे थोडासा लक्ष देण्याची गरज आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक कोणतेही, इथे असं सांगितलं का तुम्हाला सुवर्ण पदक, कांस्य पदक, रौप्य पदक नाही, वैयक्तिक कोणतेही पदक. त्याचं उत्तर आहे खाशाबा जाधव, ज्यांनी कुस्तीमध्ये जिंकलं होतं. तर
कोणतेही नसून फक्त सुवर्णपदक जिंकणारे हे अभिनव बिंद्रा आहेत. त्यांनी 2008 साली ही कामगिरी करून दाखवली किंवा वैयक्तिक खेळामध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. तर हे लक्षात घ्या. इथे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे सुद्धा कल्पे कोणता शब्द अरबी भाषेतील नाही असं विचारलं आहे. आता बघूयात आपण. साहेब हा अरबी भाषेतील आहे, कायदा हा अरबी भाषेतील आहे, वकील हा सुद्धा अरबी भाषेतूनच मराठीत आलेला आहे, परंतु शिपाई हा अरबी भाषेतील शब्द नाही, तो पोर्तुगीज भाषेतील फारसी भाषेतील शब्द आहे. शिपाई हा फारसी. तर आजचा पहिला प्रश्न 3 नंबरचा, खालीलपैकी क्रिया विशेषण ओळखा. आज अरे रे परंतु कोण. आज अरे रे परंतु कोण. तर क्रिया विशेषण यामधील आहे आज. दुसरा प्रश्न थोडंसं स्पीड घेतो. पांबन बेट कोणत्या 2 देशादरम्यान आहे. त्याचं उत्तर आहे भारत व श्रीलंका. त्याचा पुढचा प्रश्न, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो. त्याचं उत्तर आहे ॲनिमिया. पुढचा प्रश्न, अनुस्कुरा घाट कोणत्या जिल्ह्यांना जोडतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी व कोल्हापूर. हे योग्य उत्तर आहे मित्रांनो, रत्नागिरी व कोल्हापूर. 10वं, सध्या चर्चेत असलेले पेगासस तंत्रज्ञान कोणत्या देशाचे आहे. तर पेगासस तंत्रज्ञान हे इस्रायल देशाचे आहे. पुढचा प्रश्न, तानाजी फौजेची पद्धत तैनाती फौजेची पद्धत सर्वप्रथम कोणी अवलंबली. तर याचं उत्तर आहे वेलेस्ली. तर भारतात ती प्रथम कोणी स्वीकारली. तर निजाम, हैदराबादचा जो निजाम आहे त्यांनी पहिल्यांदा लॉर्ड वेलेस्लीचा तैनाती फौजेची पद्धत त्यांनी स्वीकारली. त्यामध्ये काय होतं, सैन्य जे आहे ते इंग्रजांचं होतं, परंतु त्याच्यावरती जो देखभालीचा खर्च आहे तो ज्या ठिकाणी तैनाती फौज आहे आपली तो शासन किंवा राजा करायचा होता, त्याला म्हणतात तैनाती फौज. त्याचा अवलंब लॉर्ड वेलेस्ली यांनी केला. मतदारांचा बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे सिल्वर नायट्रेट. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे. तुम्हाला मी मध्ये सांगितलं होतं, रॅली कमिशन जे आहे ते 1904ला आलं होतं, त्यानंतर 1902ला आलं होतं, 1902 नंतरनं आता त्याचा रूपांतर कशामध्ये झालं, विद्यापीठ कायदा म्हणजेच भारतीय विद्यापीठ कायदा 1904ला तो अवलंबात आला. पुढचा प्रश्न, जो बायडन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर ते सध्या 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते. त्याचं उत्तर आहे सम्राट अशोक. कश्यपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. कश्यपी लागणे म्हणजे एखाद्याच्या नादी लागणे. पुढचा प्रश्न, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे. 2024 साली जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे ती पॅरिस या शहरात होणार आहे. विजय विस्ताराचे कार्य, इथे विजय नाही आहे, विधेय विस्ताराचे कार्य कोणती शब्द जात करते. तर याचं उत्तर आहे क्रिया विशेषण. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे. सदस्यांची संख्या किती आहे, 78 आहे. तर विधानसभेची किती आहे, 288. महाराष्ट्राची लक्षात ठेवायचे, दोन्ही आकडे लक्षात ठेवायचे आहेत. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली. मुस्लिम लीगची स्थापना ढाकामध्ये 1906 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न, शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर त्याचं उत्तर आहे चैनी मनुष्य. मित्रांनो, यामधले जे मॅथ्स आहे, तुम्हाला वाटत असेल मॅथ्स आपण घेणार नाही आहे, तर मॅथ्स जे आहे ते मॅथ्स एकत्रीकरण करून आपण बोर्डवरती शिकवणार आहोत यामधलं मॅथ्स. त्यामुळे यामध्ये आपल्याला इथे मॅथ्स शिकवता येणार नाही आहे, ते स्पेस पण नसणार आहे तेवढा. त्यामुळे मॅथ्स जो आहे सिम्पल आहे, अवघड नाही आहे. मी लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे, तुम्हाला हवं तर PDF मी टेलिग्रामवर टाकेन. 2 नंबरची टेस्ट पाहिली. आता आपण 3 नंबरची टेस्ट बघूयात. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण रोज 2 टेस्ट घेऊयात एकाच व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे काय होईल, आता सध्या 159 नंबरची टेस्ट आपल्या या वेबसाईटवरती सुरू आहे. तुम्हाला जर टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रोजच्या रोज टेस्ट देऊ शकता. टेस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. आता बघूया पुढचा प्रश्न 3 नंबर टेस्टचा.
महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळते? तुम्हाला माहिती आहे महसूल खातं जे आहे ते सगळ्यात स्ट्रॉंग खातं आहे. त्याचं जे खातं तलाठी सांभाळतं. ग्रामस्तरावरील कोण सांभाळतं? तलाठी. दुसरं, 1857मध्ये बंडखोरांनी केलेल्या पहिली हत्या कोठे करण्यात आली? तर बराकपूरच्या छावणीमध्ये पहिली हत्या करण्यात आलेली आहे. भारतात पहिला गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1833. 1833च्या कायद्यानुसार पहिला गव्हर्नर जनरलची काय झाली? नियुक्ती झाली. तर मित्रांनो, कोण होता तो पहिला गव्हर्नर जनरल? कोण होता? तुम्हाला माहिती पाहिजे याच्यावर सुद्धा पहिला प्रश्न आलेला आहे. मी थोडासा डीपमध्ये प्रश्न टाकला होता की भारतामध्ये पहिला गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली? तर 1833च्या कायद्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंक याची पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. ते 1833मध्ये झाली. नाव लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंक. MPSCमध्ये सुद्धा प्रश्न आला आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा वारंवार यावरती प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न, किमान आधारभूत किंमत MSP किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती? तर संस्था कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2, कृषी खर्च व मूल्य आयोग. पुढचा प्रश्न घ्या, खालीलपैकी भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे रे मित्रांनो? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मित्रांनो, यापैकी नाही हे याचं उत्तर आहे. तर भरतपूर हे राजस्थानमधील महत्त्वाचा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे राजस्थान हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे. घटनेच्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन कोणत्या कलमाने केले जाते? त्याचं उत्तर आहे 214. चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोठे आहे? त्याचं उत्तर आहे पुणे. पुण्यामध्ये 5 अष्टविनायक आहेत. त्या 8 पैकी 5 जे आहेत ते फक्त पुण्यामध्ये आहेत. बाकी सगळं तुम्ही 8च्या 8 लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं आहे ते सुद्धा. पुढचा प्रश्न, भीमबेटकाच्या लेणी आणि शैलगृह कोठे आहेत? तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि हे विचारलेलेच प्रश्न आहेत. यावर्षी 2019ला भरती जी झाली होती आपली, म्हणजे 2021मध्ये पेपर झाले होते, त्यामधला हा प्रश्न आहे. 2020चा 77वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड मधील सर्वोत्तम चित्रपट कोणता? तर सर्वोत्तम चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1917. 11 नंबर, लाल काचेतून चित्र पाहिल्यावर झाडाची पाने जे आहेत हिरवी पाने कशी दिसतात? लाल काचेतून जर आपण पाहिलं, बघा, लाल काचेतून आपण पाहिलं तर झाडाची हिरवी पाने कशी दिसतात असा प्रश्न विचारला आहे. तर कशी दिसतात? काळ्या रंगाची दिसतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर आत्मचरित्र कोणते? कृष्णा काठ. पुढचा प्रश्न, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेचा जो काळ आहे त्यावरती भरपूर प्रश्न विचारले. तुम्ही लॉर्ड मेकॉलेवरती एकदा वाचूनच घ्या, कारण त्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. राजेवाडी या ठिकाणी कशाचे उत्पादन केले जाते? तर याचं उत्तर आहे अंजीर. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रकार आहेत. हे सोपं आहे, हे घेऊया आपण. 2 कोणाच्या मापाची बेरीज 120 आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती? तर त्रिकोणाचे माप किती असतं? 180 अंश असतं. त्यामुळे जर दोघांची बेरीज 120 असेल तर 180 वजा 120, तर उत्तर काय येणार? 60 अंश. जे अवघड आहे ते आपण बोर्डवरती घेणार आहोत. डिजिटल बोर्ड आपल्याला लवकरच येईल. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे चंद्रपूर. पुढचा प्रश्न 20 नंबरचा, राष्ट्रपतींना संसदेत अभिभाषण करण्यासाठी कोणाकडून निमंत्रण केले जाते? जरासं स्टार करून घ्या. जे शेवटपर्यंत बघतायत व्हिडिओ त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. बरेच जण काय करतात, अर्ध्यातून व्हिडिओ लेफ्ट करतात, परंतु जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात, ज्यांना खरंच भरती व्हायचं आहे, ज्यांना खरंच काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे, तेच विद्यार्थी इथपर्यंत शेवटपर्यंत थांबतात. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महान्यायवादी याचं योग्य उत्तर आहे. बऱ्याच जणांना याचं उत्तर माहिती नसेल, परंतु लक्षात घ्या, महान्यायवादी हे याचं योग्य उत्तर आहे.
तुम्हाला 21 नंबरचा जो प्रश्न आहे ते कमेंट करून सांगायचं आहे. बघूया 3 नंबर टेस्टमधला 21 नंबरचा जो प्रश्न आहे तो उत्तर बंदर कोणत्या देशात आहे. तर हा प्रश्न भरपूर वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला आहे. तर याचं उत्तर आहे इराण. पुढचा प्रश्न, यशदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. तर याचं उत्तर आहे 1990. आता हा प्रश्न थोडंसं विचार करा याबद्दल. कोरोना संकटात उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी कोणत्या साली प्लेगच्या साथीत केला होता. जेव्हा प्लेगची साथ पसरली होती तेव्हा कधी केला होता असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1897. पुढचा प्रश्न, राजा केळकर वस्तू संग्रहालय कोणत्या शहरात आहे. तर याचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, न ज व रा ही अक्षरे जुळवून त्यापैकी तयार केल्यास दुसरा अक्षर कोणता येईल. तर बघा मी तयार करून ठेवलं आहे व न राज. तर दुसरा अक्षर कोणता येईल, न. पुढचा प्रश्न 6 क्रमांकाचा, ॲग्मार्क म्हणजे काय. वस्तूचे नाव, विपणन संशोधन संस्था, सहकारी संशोधन संस्थेतील पुरवण्यात येणारी अंडी. त्याचं उत्तर आहे शेती उत्पादनावरील चिन्ह. चिन्ह हे ॲग्मार्क म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना कोठे स्थापन करण्यात आली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर्षी विचारलेला आहे. तर बंगाल येथे स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या वेळेस हा प्रश्न येऊ शकतो तेव्हा तुम्ही चुकायचं नाही आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन फ्लड ही योजना, हा प्रोग्राम कशाशी संबंधित आहे. हा प्रश्नसुद्धा यावर्षी आलेला आहे. 2-3 ठिकाणी यावेळेस विचारलेला आहे. त्यामुळे हा प्रश्नसुद्धा तुम्ही चुकू नका. आणि MPSCमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. वाढीव दूध उत्पादन व संकलन हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मृण्मयी वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते. तर वर्षा मृण्मयीची कोण. त्याचं उत्तर आहे आत्या. त्याचं उत्तर काय आहे, आत्या. पुढचा प्रश्न घेऊया. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर रुंदीशी गुणोत्तर काढा. तर बघा 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी काय आहे, 400 किलोमीटर आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढायला सांगितलं. याचं उत्तर आपण डिजिटल बोर्डवरती घेऊ म्हणजे तुम्हाला जेणेकरून जास्त समजावता येईल आणि सांगता येईल. पुढचा प्रश्न, हत्तीला वाघ म्हटले, वाघाला हरिण म्हटले, हरणाला सिंह म्हटले. जेव्हा ह्या टाईपचा प्रश्न असतो तेव्हा डायरेक्ट शेवटचा प्रश्न वाचायचा, शेवटचं वाक्य वाचायचं. जंगलाचा राजा कोण. जंगलाचा राजा कोण असतो, तर सिंह असतो. तर सिंहाला काय म्हणलं आपण डायरेक्ट बघायचं. तर सिंहाला काय म्हणलं मित्रांनो, कोल्हा. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येणार, कोल्हा. जन्मखोड या सामासिक शब्दातील समासाचा प्रकार ओळखायचा आहे. तर जन्मखोड काय आहे, पंचमी तत्पुरुष आहे मित्रांनो. पंचमी, चतुर्थ, तृतीया, सप्तमी हे काय आहेत मित्रांनो. याची फोड केल्यानंतरनं, जर ह्या सामासिक शब्दाची फोड केल्यानंतरनं जन्मापासून ऊन हे काय येतं, पंचमी येतं. तेव्हा ते पंचमी तत्पुरुष येतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मराठी व्याकरण तुम्हाला वाटतं सोपं आहे, परंतु जर अशा पद्धतीचे प्रश्न विचार चालू केले तर मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्क जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी हा सब्जेक्ट 25 पैकी 25 घेण्यासारखा. यामध्ये तुम्ही चुका करू नका. पुढचा प्रश्न, चहा पाणी, भाजीपाला, मीठ भाकरी ही वाक्य कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. तरी ही काय आहेत, चहा पाणी. चहा पाणीमध्ये कोणतंही फक्त चहा आणि पाणी येतं का, तर त्यामध्ये बिस्किट, कॉफी, परत इतर काही तत्सम आपण पेय जे घेतो त्याला आपण चहा पाणी म्हणतो. तर समाहार द्वंद्व हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ही ही मोहीम कशाशी संबंधित आहे. तर ही उद्योगधंद्याशी संबंधित आहे. तुम्ही जर स्टार्टअप प्लॅन करत असाल तर तुम्हाला सरकार काही अंशी तुम्हाला कर्ज देतो. त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या योजनेद्वारे, या मोहिमेद्वारे तुम्हाला कर्ज मिळवू शकता तुम्ही. कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली. त्याचं उत्तर आहे 1876. उत्तर काय आहे, 1876. पुढचा प्रश्न, पसरणी घाट कोणत्या रस्त्याचे प्रवास करताना लागतो. तर पसरणी घाट हा पुणे ते महाबळेश्वर. मित्रांनो तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रश्न बघितला असेल पेपरमध्ये. कन्फर्म हा प्रश्न 100% पोलीस भरतीला पडण्यासारखा आहे. पुणे महाबळेश्वर लक्षात ठेवायचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय काय आहे. तर उच्च न्यायालयाचे निवृत्तीचे वय जे आहे ते 62 वर्ष आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे.
ते तुम्ही काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? तर मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे वाई, सातारा. वाई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, दीपोत्सव. दीपोत्सव त्याचं फोड करायचं, योग्य फोड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दीप अधिक उत्सव. एक रेडिओ 4,800 रुपयाचा विकल्याने 25% तोटा होतो, तर रेडिओची मूळ किंमत किती? मित्रांनो, याची एक सिंपल ट्रिक आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण बोर्डवरती घेणारच आहोत. 6,400 हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही काढलं असेल तर बघा, तुम्ही काढा. पुढचा प्रश्न, किती मौजे दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी. हे वाक्य कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे प्रणय प्रभा. लक्षात ठेवायचं आहे, प्रणय. शेन वॉर्न हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? नुकतेच निधन झालं आहे त्याचं, त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. तर तो होता ऑस्ट्रेलियाचा आणि तो क्रिकेटपटू होता. त्याचं नुकतंच निधन झालं आहे आणि तो राजस्थान रॉयल्सचा पहिला कर्णधार होता, ज्याने IPLची सुरुवात 2008मध्ये झाली. तेव्हा तो सुरुवातीला जो संघ जिंकला होता त्या संघाचा जो कॅप्टन होता तोच शेन वॉर्न हा होता. 2 नंबर, मे कुलकर्णी सायकल मार्ट या थोडंसं गणिताचा प्रश्न आहे, ड्रॉप करूयात. आपला बोर्ड लवकरच येतो आहे, त्यावरती आपण ह्या प्रकारचे गणित तिथे सोल्युशन घेऊया. शेन वॉर्न यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर नो स्पिन. पुढचा प्रश्न, जपानची राजधानी कोणती? जपानची राजधानी कोणती? जपानची राजधानी तुम्हाला माहिती आहे, टोकियो. नुकतेच निधन झालेले शेन वॉर्न हे कोणता खेळ खेळत होते? तर ते क्रिकेटपटू होते, तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. 6, महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला? तर पहिला नारळ दिन आहे तो गणपतीपुळे येथे साजरा करण्यात आला. नगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो आणि त्यांचा जो अध्यक्ष त्यांचा कार्यकाल आहे तो असतो 2.5 वर्षाचा. महापौर जो आहेत आपले महानगरपालिकेचे, त्यांचा जो कार्यकाल असतो तो 2.5 वर्षाचा असतो आणि जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे यांचासुद्धा काय असतो 2.5 वर्षाचाच असतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कार्यकाल खूप महत्त्वाचे आहेत. कोणता दिवस मानव अधिकार दिवस म्हणून पाळला जातो? तर हे आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर हा मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो. 1993 पासून आपल्या भारतामध्ये याची सुरुवात आहे. एका गावात बोलले जाणारे 82 टक्के. खूप सोपा प्रश्न आहे, सोप्या ट्रिकवरती आपण बोर्डवरती घेऊयात. लवकरच बोर्ड येणार आहे. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गाते, या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली? तर 11चं जे आहे ते कवी ग्रेस हे सुप्रसिद्ध कवी होते, त्यांनी या गीताची काय केली आहे? रचना केली आहे. भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय? जे आपण भूगर्भातील जे आहेत, पृथ्वीच्या भूगर्भातील जो आपण अभ्यास करतो तर त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते आहे मिनरलॉजी. मिनरलॉजी. पुढचा प्रश्न, खालील मालिकेत क्वेश्चन मार्कच्या जागी प्रश्न विचारला होता. सोडा दुसरा प्रश्न घेऊया आपण. सार्स हा रोग कशावरती परिणाम करतो? तर सार्स हा रोग श्वसन क्रियेवरती परिणाम करतो. पुढचा प्रश्न आहे, IPL 2008 सुरुवात झाली तेव्हा राजस्थान रॉयल या संघाने IPL टायटल जिंकला, तेव्हा त्या संघाचा कर्णधार कोण होता? तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे, तर तो आहे शेन वॉर्न. कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव काय आहे? कस्तुरबा गांधी यांचं टोपण नाव आहे बा. खालीलपैकी योग्य म्हण ओळखा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना, लेकी बोले सोने लागे, शहाणा आल्यास शब्दाचा मार, जसे करावे तसे भरावे, हिम्मत मर्दा तर मदत खुदा. त्याचं योग्य उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे, यामधून फक्त योग्य उत्तर एकच वाटतं ते म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार. कोणता देश नुकताच सर्वात जास्त लक्ष प्राप्त करणारा देश ठरला? अर्धवट प्रश्न आहे. बांगलादेश. कोणतं लक्ष यामध्ये समजून येत नाही, अर्धवट प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न काय करूया आपण ड्रॉप करूया.
पाश्चात्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते? तर याचं उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलावे आहेत? तर याचं उत्तर आहे टिपागड. कोणत्या वर्षापर्यंत भारताला टीबी मुक्त करण्याचे ध्येय सरकारने ठेवलेले आहे? तर याचं उत्तर आहे 2027. दररोज चंद्र किती मिनिटे उशिरा उगवतो? तर याचं उत्तर आहे 59 मिनिटे. जर याचं उत्तर आहे ॲक्च्युली उत्तर जे आहे ते 59 मिनिटं, परंतु आपण बोलतो तर याचं उत्तर आहे 50 मिनिट. यामध्ये काय उत्तर आहे 50 मिनिट उशिरा उगवतो. 9 उभ्या आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळ पटावर किती आयत तयार केले जाऊ शकतात? म्हणजे थोडक्यात आयतांची जी आहे ती संख्या विचारण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर आहे 1296. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे 8 इथून 8चा घन तुम्ही जरी केला तर तुम्हाला त्याचा वर्ग निघून येईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात व देशात टिमटिम साली मुंबई येथे पहिल्यांदाच आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे 1927. तर 6 नंबरची बघितली. 7 नंबरची टेस्ट आपण क्रमांक दिला नाही आहे, डायरेक्ट आपण 8 नंबर क्रमांक दिला आहे. त्यामुळे 8 नंबरची टेस्ट आपण बघूयात. एकूण प्रश्न आहेत 15 आणि या पहिला प्रश्न बघा, विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे? विसर्ग हा एक प्रकारचा कंठ वर्ण आहे. खूप छान प्रश्न आहे, लिहून घ्या मित्रांनो. विसर्ग आता आपण म्हणतो मनःस्ताप, तर ते आपण काय होतो कंठमधून आपण बोलतो, उच्चारस्थान विचारलेलं आहे. तर विसर्ग एक प्रकारचं काय आहे कंठस्वर आहे, लक्षात ठेवायचं आहे. खालीपैकी कोणता, तुम्हाला जरी अशा प्रकारचा गुगली प्रश्न विचारला तर तेव्हा तुम्ही घाबरायचं नाही आहे. ते प्रश्न आपण काय करायचं आहे वाचून बघायचं आहे. वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कोठून आपला उच्चार होतो ते तुम्हाला लगेच समजून येईल. खालीपैकी कोणता महाराष्ट्र राज्य वृक्ष आहे? खालीपैकी कोणता महाराष्ट्र राज्य वृक्ष आहे? तर उत्तर आहे आंबा. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापना केलेल्या सैन्य दलाचे नाव खालसा दल हे होते. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जाते. नेपा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे? तर हे नेपा हे अरुणाचल प्रदेशचे जुने नाव आहे. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस आहे. या वाक्यातील चुलत सासरा या शब्दाचे समासाचे उदाहरण ओळखायचं आहे. तर चुलत सासरा हे मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे. भारताचा राष्ट्रीय अभिलेखागार कोण आहे? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर ते आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, 9000च्या 30%च्या 30% म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे 810. पुढचा प्रश्न, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. क्रियापद ओळखायला सांगितलं आहे. तर या वाक्यातील क्रियापद आहे द्विक कर्म. शिकवतात व व्याकरण हे दोन्ही काय आहेत? यामध्ये कर्म आहेत, क्रियापद आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना अशी केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 42. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? तर ते आहेत वर्धा, वैनगंगा. देवासमोर सतत तेवत असणारा दिवा याबद्दल कोणता शब्दसमूह आहे? तर याचं उत्तर आहे नंदादीप. काय आहे? नंदादीप. पुढचा प्रश्न, राईचा पर्वत करणे या वाक्यातील अर्थ काय? राईचा पर्वत करणे या वाक्याचा अर्थ काय येतो? ऑप्शन क्रमांक 1 अतिशयोक्ती करणे. उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 1. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे? परभाषी शब्द कोणता आहे? तर आहे तुरुंग. तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ते तुम्ही काय करायचं कमेंट करून सांगायचं आहे. आणि पहिला प्रश्न बघूया, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या किती असते? 76, 74, 288 यापैकी नाही. तर तुमचं उत्तर काउंट करा. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर किती संख्या आहे? 78 ही संख्या आहे. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर मित्रांनो हा प्रश्न लिहून घ्या. जो पण प्रश्न इम्पॉर्टंट मी आहे किंवा IMP म्हणून सांगतो तो प्रश्न वारंवार परीक्षेला आलेला असतो, तो तुम्ही लिहून घेतलं किंवा लक्षात ठेवलं तर खूप छान राहील. तर याचं उत्तर आहे बॉक्साईट. पुढचा प्रश्न, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही भारतात राहते? तर जगाच्या एकूण लोकसंख्यापैकी 17.5% लोकसंख्या ही भारतात राहते. मुंबई प्रांतात देवीदास प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर देवीदास प्रथेविरुद्ध V.रा. शिंदे यांनी ही परिषद भरवली. MPSC टाईप प्रश्न आहे, परंतु पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचे वन लाईनर प्रश्न यायला लागलेल्या सुरुवात झालेली आहे.
पुढचा प्रश्न घ्या, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, यावर्षी परीक्षेला विचारलेला आहे MPSCच्या. तर असहकार चळवळ, चौरी चौरा घटना तुम्हाला माहिती नसेल तर थोडक्यात तुम्हाला सांगतो, महात्मा गांधी हे अहिंसावादी होते, तुम्हाला माहिती आहे. तर असहकार चळवळ 1920ला सुरू झाली. ती चळवळ 1922पर्यंत चालत होती. पण 1922मध्ये असं काय झालं चौरी चौरामध्ये, तर त्या एक चौकी होती, त्या चौकीमध्ये जे पोलीस होते त्यांनी काय केलं, त्या जनतेवरती गोळीबार केला. त्यामुळे जनता ही काय केली, संतप्त झाली, त्यांना राग आला, चीड आली. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या पूर्ण चौकीला आग लावली. आणि या घटनेला व्यथित होऊन महात्मा गांधी यांनी काय केली, ही चळवळ अचानक बंद केली. जर मित्रांनो ही चळवळ त्या दिवशी बंद केली नसती, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं. त्यामुळे बरेच जण या गांधीजींच्या निर्णयासोबत असंतुष्ट होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचला असेल, पाळेगाव. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेचा कोणत्या क्षेत्रात एक छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळते? तर छुपी बेरोजगारी ही कृषी क्षेत्रात आढळते. आता छुपी बेरोजगारीचं तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. आता हे शेत आहे, माझं शेत आहे, त्यामध्ये आम्ही 3 भाऊ आहेत. तर 3 भाऊ आम्ही काम करतो. 3 भाऊ मिळून आम्ही महिन्याकाठी किंवा वर्षाकाठी 1,20,000चं उत्पन्न काढतो. जर समजा आमच्या 3 भावापैकी एक भाऊ आजारी पडला किंवा त्याला दुसरीकडे नोकरी लागली, तर आम्ही 2 भाऊच आम्ही शेती करतोय. तर 2 भावांनी सुद्धा आम्ही मिळून काय केली, 1,20,000 एवढंच उत्पन्न काढलं. तर मित्रांनो त्यामधला एक भाऊ नसून सुद्धा तितकंच उत्पन्न येत असेल तर ती कोणती बेरोजगारी झाली? ती झाली छुपी बेरोजगारी. तर कळलं असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा, मुंबई प्रांतात देवीदास प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? डबल प्रश्न झाला आहे चुकून, तर वीरा शिंदे. पुढचा प्रश्न, 67व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे छिछोरे. जे आपले जे डेथ झाली होती त्यांची, सुशांत सिंह राजपूत यांचं पिक्चर आहे. 10वं, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत ते काय करतात, अधिकार पदावर राहतात? तर उत्तर आहे 65 वय. आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांचं किती वय आहे? 62. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांचं किती आहे? 65. ह्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, हेच तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मित्रांनो जो प्रश्न थोडासा अपवाद आहे तो प्रश्न जास्त लक्षात ठेवा, तोच प्रश्न परीक्षेला येतो. मालगुडी डेज हे R.K. नारायण यांचं पुस्तक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे नांदेड. ठाण्यामध्ये सुद्धा काही गरम पाण्याचे झरे आहेत आणि हे जिवंत उदाहरण आहे आपल्या ज्वालामुखी सक्रिय असल्याचं. तर याचं उत्तर आहे 13वा, भारतातील कोणत्या राज्यात तलावांचे राज्य म्हणून ओळखले जाते? आंध्र प्रदेश. आणि महाराष्ट्रातील कोणता जो भाग आहे तो पूर्व भाग आहे गोंदिया, त्याला तलावांचा जिल्हा म्हणून आपण काय करतो, ओळखतो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड आहे. 15वा प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते? तर सिंपल आहे, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जांभी मृदेत असते. आणि जांभी मृदा कुठे आढळते? कोकणामध्ये आढळते. कोकणामध्ये का आढळते? कारण जांभी मृदा फक्त ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण 200 ते 250 सेंटीमीटर दरम्यान असतं त्या ठिकाणी, म्हणजे जास्त पावसाच्या ठिकाणी जांभी मृदा तयार होते. त्यामुळे आणि जांभी मृदेमध्ये प्रमुख पीक कोणते? तर ते फळ्यांचं जे पीक आहे, जसं की आपण फणस, आंबे वगैरे बघतो, ते तुम्हाला जांभी मृदेमध्ये बघायला मिळतात. तर मित्रांनो मगाशी आपण 11 नंबरची टेस्ट बघितली, विशेष टेस्ट होती ती. छान प्रश्न असतील, तुम्हाला आवडले असतील. तर आपण आता पुढची टेस्ट बघूयात. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर गलगंड हा रोग होतो. द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विजयपत सिंघानिया हे या पुस्तकाचे लेखक आहेत. देशातील पहिले द्विस्तरीय पंचायत राज कोणत्या राज्यात अंमलात आली? तर देशातील पहिली द्विस्तरीय ही कर्नाटक राज्यात अंमलात आली. आपल्या महाराष्ट्रात जी पंचायत राज व्यवस्था आहे ती त्रिस्तरीय आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, त्रिस्तरीय आहे. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर जातीभेद निर्मूलनासाठी राजर्षी शाहू महाराजांनी भरीव कार्य केलेलं आहे.
खालीपैकी मूळ महाप्राण कोणता? तर मूळ महाप्राण ह आहे आणि एकूण महाप्राण किती आहेत? 14 आहेत. तर त्यापैकी मूळ किती आहेत? मूळ आपला एकच आहे, हा मूळ महाप्राण आहे. उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण? लक्ष्मण गायकवाड हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? त्याचं उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडचे अलिखित संविधान आहे. खालीपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? अमरावती, सोलापूर आणि नाशिक या ठिकाणी आयुक्तालय आहे. तर अहमदनगर या ठिकाणी फक्त SP आहे, तिथे आयुक्तालय नाही. सोलापूर हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे सर्व अपवाद तुम्हाला पाहायला मिळतील. सोलापूर छोटा म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप न झालेला जरी असला तरी तिथे आयुक्तालय आहे, महानगरपालिका आहे, सर्व तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. मंडल धरण कोणत्या राज्याचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे झारखंड. पुढचा प्रश्न, या टेस्टमध्ये शेवटचा प्रश्न, भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे? राष्ट्रपती. तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे, देशात क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा राज्य कोणता? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, खूप छान. संसदेचे अधिवेशन किती वेळा बोलवणे आवश्यक असते? तर एका वर्षात 2 अधिवेशनही बोलवणे आवश्यक आहे. पुढचा, आणि भारतात जे आहे ते हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरला होतं आणि उन्हाळी अधिवेशन तुम्हाला माहिती आहे मुंबईला होतं. पुढचा प्रश्न बघा, इंडिया गेट कोठे आहे? तर इंडिया गेट सर्वांना माहिती आहे ते दिल्लीला आहे. फक्त मुंबई आणि दिल्लीमध्ये कन्फ्युजन होतं, कारण गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये आहे आणि इंडिया गेट जे आहे ते दिल्लीला आहे. कधी बांधलं होतं? तर 1911 साली. 3 नंबर, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात? तर कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ. पुढचा प्रश्न, व्यंकय्या नायडू हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर व्यंकय्या नायडू हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न, निकटदृष्टिता हा दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? तर निकटदृष्टिता हा रोग अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. मित्रांनो, हा प्रश्न कन्फ्युजिंग करणार आहे. हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न IMP आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा, महाराष्ट्रात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे कोयना. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य. मित्रांनो, जेव्हा भारताची ही नकाशा असतो तेव्हा पश्चिमेकडील राज्य विचारलं आहे. तर राज्य विचारलं आहे त्यामुळे तिथे काय आहे? पश्चिमेकडे सर्वात गुजरात आहे. पुढचा प्रश्न, नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर नोकिया ही फिनलँड या देशाची आहे. पुढचा प्रश्न, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर भारताचा घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि कार्यकारी प्रमुख हा पंतप्रधान असतो. 10 नंबर, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर मेळघाट अभयारण्य हे वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, थोडक्यात माहिती सांगतो, राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे दोन्ही तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही तुलनात्मक त्यांचा अभ्यास करायचा आहे, कारण परीक्षेमध्ये या 2 घटकावरती 100% प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर मराठीतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे. तर कोणते होतं ते साप्ताहिक ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे किंवा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? तर मागची 13 नंबरची टेस्ट बघितली, आता सुद्धा तीच कंटिन्यू करतोय. 2 वेळा आपण टेस्टला हाच नंबर दिलेला आहे. पुढचा प्रश्न, तांबड्या रक्तपेशी कशात तयार होतात? तर तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात. अस्थिमज्जा यामध्ये ऑप्शन नाही आहे, त्यामुळे हा यापैकी नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली कशामध्ये तयार होतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. याचं उत्तर आहे यापैकी नाही. हलवयाच्या घऱ्यावर टिंब म्हणजे डॅश डॅश वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे. तर हलवयाच्या घऱ्यावर तुळशीपत्र असा हा वाक्यप्रचार आहे. पुढचा प्रश्न, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ताजमहल कोणत्या राज्यात येतो रे? सर्वांना माहिती पाहिजे. तर ताजमहल हा UP मध्ये येतो. पुढचा प्रश्न, संधी करा. देवेंद्रची संधी कशी होती? बघा, देव अधिक
इंद्र, तर छोटा ई आहे इंद्र, त्यामुळे ऑप्शन काय येतो यामध्ये, ऑप्शन क्रमांक 1. सामासिक शब्द कोणता आहे हा ओळखायचा आहे. तर समीकरण हा काय आहे, सामासिक शब्द आहे. 2 शब्दाचा मिळून तयार होतो त्याला काय म्हणतात, सामासिक शब्द असे म्हणतात. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. तर शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे, कुत्रा सुद्धा. मी तुम्हाला मागच्या एका टेस्टमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला शुद्ध शब्दयोगी अव्यय हा परीक्षेमध्ये येतो आणि त्याचं तुम्हाला हेच उदाहरण दिलं होतं. तर कुत्रा सुद्धा हे याचं शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देशात इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारा राज्य कोणता. याचं उत्तर आहे मूलभूत अधिकार म्हणजे तुम्हाला ते गरजेचं आहे. जसं की तुम्हाला पाणी गरजेचं आहे, अन्न गरजेचं आहे, तसं इंटरनेटसुद्धा तुम्हाला मूलभूत अधिकारमध्ये देण्यात आलेलं आहे. ते कुठे, केरळमध्ये. मिठाची जेवणाची रुची वाढते या वाक्यात किती नामे आहेत. मिठामुळे जेवणाची रुची वाढते, तर यामध्ये 3 प्रकारचे नामं आहेत. तर बघूया. पुढचा प्रश्न, USB चे पूर्ण रूप सांगायचं आहे. तर USB चं पूर्ण रूप काय, युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल सिरियल बस हे याचं योग्य उत्तर आहे. यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 युनिव्हर्सल सिरियल बस. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण. तर भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील. त्या कधी होत्या, कोणत्या साली होत्या, तर 2004 साली त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती. पुढचा प्रश्न येतो, राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे. तर राजा केळकर वस्तुसंग्रहालय हे पुण्यामध्ये आहे. प्रशांत मोरे हा भारताचा कोणता खेळाडू होता, म्हणजे कोणत्या प्रकारचा खेळाडू होता. तर प्रशांत मोरे हा भारताचा कॅरमपट्टू होता. खतरनाक तो नॅशनल लेवल, वर्ल्ड लेवलपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय काय. तुम्हाला मी सांगितलं होतं 62 वर्षांनी. हे कोणाचं आहे, तर हे सर्वोच्च न्यायालयाचं वय आहे निवृत्तीचं. भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षांनी केली जाते. तर भारताची जनगणना ही 10 वर्षांनी केली जाते. दर 10 वर्षांनी केली जाते. मागची 2011 साली केली होती आणि यानंतर ना आता 2021ला ही करायची होती, परंतु कोविडमुळं सध्या जमलेली नाही आहे. तर लवकरच ती सुद्धा पार पडेल. पुढचा प्रश्न बघा, लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा. चला, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. जे विद्यार्थी शेवटपर्यंत वाचत असतात, व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी हा खास प्रश्न तुम्हाला मी टाकलेला आहे. ते नक्कीच उत्तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला एक हिंट देतो यामधली की बाबा हे उदाहरण हे सकर्मक आहे. तर तुम्हाला सकर्मक उदाहरण ही हिंट आहे. तर सकर्मक आणि जे तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा वाटला ते तुम्ही काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. खालीलपैकी कोणता कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार बनले आहे. तर याचे 4 ऑप्शन आहेत, पनामा कालवा, सुएज कालवा, अरबी कालवा. तर यापैकी जे उत्तर आहे ते आहे सुएज कालवा. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न, मुंबई रेल्वेच्या मध्य विभागाचे मुख्यालय कोठे आहे. मध्य विभागाचे मुख्यालय जे आहेत ते CSMT वरती आहे आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे ते चर्चगेटमध्ये आहे. पुढचा प्रश्न, मुंबई सोबतच भारतातील कोणत्या शहरात नगरपाल म्हणजे शेरीफ हे पद अजूनही अस्तित्वात आहे. तर शेरीफ हे पद कोल्हापूर या शहरात अजूनही उपलब्ध आहे. तर पुढचा प्रश्न, आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील टिंबटिंब येथे आहे. तर याचं उत्तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला हे पाठच असेल. धारावी झोपडपट्टी जवळपास आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आधीचे नाव काय होते. तर आधीचे नाव काय होते, व्हिक्टोरिया टर्मिनस. मुंबईचा समुद्र किनाऱ्याचे शेवटचे टोक कोठे आहे. तर शेवटचे टोक मुंबईला मरीन ड्राईव्ह येथे आहे. पुढचा प्रश्न, मुंबईतील घोड्यांचा रेसचा ट्रॅक कोणत्या नावाने ओळखला जातो. मुंबईतील हा रेसचा ट्रॅक आहे तो महालक्ष्मी रेड कोर्स या नावाने ओळखला जातो.
जगातील पहिली धरणविरोधी चळवळ कोणती होती? धरणविरोधी चळवळ ही मूळची सत्याग्रह होती. पुढचा प्रश्न, मुंबईमधील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? त्याचं उत्तर आहे मिठी नदी. 1 एप्रिल 2020 रोजी कोरोना केअर विमा पॉलिसी सुरू करण्यात आली. तर कोणी सुरू केली हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे फोनपे. फोनपे ही फेमस कंपनी आहे, तुम्ही पण वापरत असाल. त्यापैकी कोणता जिल्हा साष्टी बेटावर बसलेले आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई उपनगर. 1854 मध्ये कावसजी दावर यांनी कोणत्या नावाने? तर 1854 साली बॉम्बे स्पिनिंग मिल ही भारतातील पहिली कापड गिरणी सुरू झाली. 14वा प्रश्न, अवकाश विज्ञानाशी निगडीत असलेले मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते? मुंबईतील पर्यटन स्थळ हे नेहरू तारांगण हे आहे. मित्रांनो, जर प्रश्न आवडत असतील तर नक्की लाईक करत चला. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कधी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1854 मध्ये बॉम्बे स्पिनिंग मिल ही कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढची टेस्ट बघूया. पिंपरी चिंचवड विशेष टेस्ट बघूया. पिंपरी चिंचवडचा पेपर होता, त्यावेळेस आपण टेस्ट बनवली होती. मित्रांनो, एकूण आतापर्यंत 167 नंबरची टेस्ट झाली, म्हणजे टोटल 180 पर्यंत टेस्ट आपले आहेत. तर आपण रोज 2 याप्रमाणे आपण टेस्ट बघतोय. तर ही सिरीज आपली कंटिन्यू सुरू राहणार आहे पोलीस भरती येईपर्यंत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर ही टेस्ट पिंपरी चिंचवडसाठी विशेष आहे. त्यामुळे जर तुम्ही पिंपरी चिंचवडला फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. तर NH4 ही याचं उत्तर आहे. जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे इंजिन कोणते? तर जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे इंजिन हे फेरी क्विन आहे. शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? शरीरातील सर्वात मजबूत हाड हे मेडिबल आहे. बऱ्याच जणांना वाटतं की बाबा फिमर आहे, तर फिमर हे सर्वात मजबूत नसून ते सर्वात मोठे हाड आहे. फिमर हाड म्हणजे कोणते हाड मित्रांनो? मांडीतील हाड. आणि मेडिबल म्हणजे कोणतं हाड? तर हनुवटी जी असते आपली ते सर्वात मजबूत हाड आहे. आणि हे उत्तर अगदी योग्य आहे. पेपरला जर विचारलं तर बिंदास याचं तुम्ही उत्तर द्या. पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण कोणते? पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण तुम्हाला माहिती आहे की पिंपरी चिंचवडला पवना हे महत्त्वाचे धरण आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर नुकतेच नवीन असलेले हे आयुक्तालय 2018 साली स्थापन करण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका 1982 साली पिंपरी चिंचवडची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या क्रांतिकारकांचे चिंचवड हे जन्मस्थान आहे? तर तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, चाफेकर बंधू हे क्रांतिकारक या ठिकाणी जन्म घेतलेले आहेत, या भूमीवरती जन्म घेतलेले आहेत. मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? मिशिगन सरोवर हे अमेरिकेत स्थित आहे. पुढचा प्रश्न, मुंबईहून पुण्याला जाताना कोणता घाट लागतो? तर याचं उत्तर आहे बोर घाट. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? तर पिंपरी चिंचवडचे महानगरपालिकेचे जे मुख्यालय ते पिंपरी येथे आहे. खूप मस्त प्रश्न आहे, कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो आपले महत्त्वाचे आहेत पोलीस भरतीसाठी. आणि जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आणि तर हे प्रश्न सर्व महत्त्वाचे तुम्ही लिहून घ्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि रोज तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही या संकेतस्थळाला भेट द्या. पण नक्कीच रोजच्या रोज दर्जेदार टेस्ट फ्रीमध्ये सोडवायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.